सुट्टीचा दिवस होता. रूमवर बसून वैताग आलेला. लयच बेकार वाटू लागलेलं. दोस्ताला म्हणलं काढ गाडी, जरा बाहेर हिंडून येऊ. नवीनच आलोय पुण्यात तर दुपारचं पुन्हा कसं आहे ते बघून येऊ. इथली लोक खरंच झोपतात की आपलं नुसतं स्टेपा मारतात बघून येऊ म्हटलं. मित्र म्हणला कुठं जायचं. म्हटलं चल कुठं पण वळण लागेल तिकडं जाऊ. असं म्हणत गप्पा मारत मारत पोचलो आम्ही गाण्यांच्या अंडरवर्ल्ड दुनियेत आणि बघून अक्षरशः चाट पडलो. हे पोरांच्या पार्श्वभागाखाली घालणाऱ्या पॅन्टी, झगमगीत भडक टी शर्ट, रंगीत चष्मे, केस रंगावलेली आणि गळ्यात साकळ्या. काय पोरं तर उघडीच नाचत होती. मित्राला म्हटलं गाडी थांबव, पहिली गाडी थांबव. थांबून बघू म्हटलं नेमका विषय आहे तरी काय. इथं विषय सुरू होता रुमालावरनं. बावड्याला म्हटलं इथं तर रुमालावरनं विषय रंगतात राव. एक रुमाल लाल तर एक रुमाल निळा. त्याच्यावरून गाणी म्हणत होती पोरं. दोघं तिघं तर तोंडानेच बीट बॉक्सिंग काय म्हणतात ते लेकडं आवाज काढत होती. ऐकूच वाटत होतं त्यांना. आणखी खोलात ऐकू लागलो तर टू पाक असं सारखं ऐकू येत होतं. मग घरी आल्यावर लय डीप स्टडी केला त्या दुनियेवर. नंतर कळलं यो विषय तर थेट अमेरिकेला जोडलेला आहे. पुण्याचा सुमसाम रस्ता आणि त्याचं कनेक्शन थेट अमेरिका. मग समजलं टू पाकचा विषय नेमका काय. इनमीन 25 वर्षाच्या पोराची गोळ्या झाडून हत्या आणि या जगातली तरुण पोरं त्याला बाप रॅपर म्हणून ओळखतात. एवढी त्याची दहशत आहे या दुनियेत. आज तुम्हाला याच अंडरवर्ल्ड अंडरग्राऊंड रॅपर टू पाकच्या आयुष्याचा जबराट विषय आपण सांगणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. अख्ख्या जगात 90च्या काळात या पोराला सगळी लोक ऐकायची. गाड्याचं खरं जन्माचं नाव आहे लिझन पॅरिस क्रुक्स. पण पेरू देशामधील अँडियन उठावाच्या नेत्या टुपाक अमरू यांच्या नावावरून त्याचं नाव टुपाक अमरू शकूर असं ठेवण्यात आलं. त्याची आई म्हणाली मला त्याला जगातील क्रांतिकारी आदिवासी लोकांचं नाव हवं होतं. मला असं वाटत होतं की त्याला कळावं की तो केवळ एका परिसरातला नाही तर तो या जागतिक संस्कृतीचा एक भाग आहे. अमेरिकेत टुपाकचा जन्म 16 जून 1971 झाला. पण या पोराच्या आयुष्यात जन्मापासूनच वेगळाच ट्विस्ट असा की आई बाळंतीण असताना जेलमध्ये होती. जेलमध्ये का तर आई अमेरिकेच्या ब्लॅक पॅन्थर पार्टीची सदस्य. आता ही ब्लॅक पॅन्थर पार्टी काय तर ही पार्टी अमेरिकेच्या कृष्णवर्णीय लोकांसोबत उभी राहते. गोऱ्या लोकांनी त्यांच्यासोबत केलेला अन्याय, अत्याचार, भेदभाव झुगारून त्यांना नवीन आयुष्य देण्याचा प्रयत्न करते. जेलमधून बाहेर आल्यावर 2 महिन्यानं टुपाकचा जन्म झाला. पण आईनं जेलमध्ये असतानाच त्याचं नाव ठरवलं होतं टुपाक शाकूर ठेवायचं. आता टुपाक क्रुक्स पाहिजे ना, शाकूर काय भानगडे मग. तर बघा मंडळी, शकूर हे आडनाव त्याच्या सावत्र बापाचं आहे. सावत्र बाप सुद्धा ब्लॅक पॅन्थर पार्टीचा टॉपचा क्रिमिनल होता. जेलच्या वाऱ्या म्हणजे रोज दुकानात जाऊन दूध आणण्यासारखं होतं त्यासाठी. त्यात बी आईवर 150च्या वर आरोप होते. सावत्र बापाचे तर 4 आकड्यातच असतील. लयच क्रांतिकारक घराणं होतं. आता ही झाली त्याची फॅमिली स्टोरी. आता खरी आयुष्याची स्टोरी. 80च्या दशकात आईच्या या व्यसनाला कंटाळून पोरगं न्यूयॉर्क सोडून बाल्टिमोरला आलं. रॉलँड पार्क मिडल स्कूलला शिकत नंतर बाल्टिमोर स्कूल फॉर द आर्ट्सला शिकू लागलं. तिथं त्याला आवडू लागला अभिनय, कविता आणि जॅझ. आता पोरगा अभिनय करतं म्हणल्यावर चर्चेचा विषय तर होणारच ना. चर्चेचा विषय होणार म्हणजे प्रसिद्धी मिळणार. आणि एकदा का प्रसिद्धी मिळाली म्हणजे साखरेला मुंगी चिकटल्यागत पोरी त्याच्या मागं पुढं करू लागणार. अशातच त्याची ओळख झाली जाडा पिंकेटशी. तिच्यासोबतच त्यानं जाडा टीयर्स इन द क्युपिड आयज अशा कैक कविता केल्या. 1988ला टुपाक कॅलिफोर्नियातल्या मारिन सिटीला राहायला गेला आणि तिथंच त्याचं शिक्षण सुरू झालं. इथून सुरू झाला खोलातला विषय, टुपाकचं रॅपर क्षेत्रातलं अंडरग्राऊंड कनेक्शन. 2 शहरं बदलून आलेलं, गरिबीतून भेदभावातून उभं राहिलेलं पोरगं पेटून उठलं. त्याच्या गाण्यातून, कवितांमधून व्यक्त होऊ लागलं. टुपॅक लिप्स नावानं त्यानं त्याचा पहिला अल्बम 1991च्या नोव्हेंबरला रिलीज केला. अख्ख्या अल्बमनं अंडरग्राऊंड नेटवर्कमध्ये मार्केट जाम करून टाकलं. काळ्या पुरुषांसाठी बोथट आणि हिट स्वीकारण्यासाठी त्यांनी या गाण्याची निर्मिती केली. याच प्रसिद्धीच्या झोतात शेटनं दुसरा अल्बम काढला, स्ट्रिक्टली फॉर माय निगास. पुन्हा चर्चेचा विषय. आता पोराची झेप थेट बिलबोर्डवर गेली. शेट तिथं 24व्या क्रमांकावर झळकले. राजकीय सामाजिक भाष्य करून हळूहळू एवढी प्रसिद्धी मिळाली की टुपाक गाणं विक्रीच्या नंबरात 10व्या क्रमांकावर येऊन पोचलं. पोराला प्रसिद्धी मिळती म्हणल्यावर माफिया गँग सामील होणार नाही असं होणारच नाही. 1993ला सुप्रसिद्ध बिग्गीने का अंडरग्राऊंड माफियासोबत त्याची ओळख करून दिली. दोघं स्टेजवर सोबत रॅप करायचे
रनिंग फ्रॉम द पोलीस, हाऊस ऑफ पेन सारखी गाणी रेकॉर्ड करून दोघांनी स्वतःचं मार्केटमधलं वजन सेट केलं. आता उजाडली पहिली काळ रात्र. रात्रीच्या वेळी पोलिसांनी हॉटेलात छापा टाकला. हॉटेलात पोरगं ड्रग्ज मारून प्रियसी डेझरी सोबत शारीरिक संबंध ठेवण्यात बिझी होतं. पोरगी त्यात अल्पवयीन असं पोलीस म्हणायला लागले. टुपाकवर केस झाली. पण प्रियसीच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ आमच्या गाण्यातल्या शूटिंगचा एक भाग आहे. त्यात डिजिटल अंडरग्राऊंड मधला मनी बी सुद्धा आहे. तरी देखील सेक्शुअल असॉल्ट खाली त्याला जेलमध्ये जावं लागलं. नंतर 1995ला कॉलेजमधली जुनी प्रियसी केशा मॉरिस सोबत त्यानं लग्न केलं. प्रसिद्धी मिळती म्हणल्यावर त्याला मागं खेचणारे असतीलच की. पुढं मग असाच विषय हार्ड करत करत त्याच्या रेकॉर्डिंग स्टुडिओ खाली गोळीबार झाला. तेव्हा रेकॉर्डिंग सुरू होतं बिग्गी अँड डीडी यांचं. इथं पडली वादाची ठिणगी पहिली. रुमालाचा विषय. लाल रुमाल आणि निळा रुमाल. एक ब्लड्स गँग आणि दुसरी क्रिप गँग. वेस्ट साइड वर्सेस ईस्ट साइड. थांबा, आता तुम्हाला ही भानगड काय समजली नसेल. ऐका, अमेरिकेचं 2 भाग करा, एक वेस्ट आणि एक ईस्ट. विषय काय झाला की 90तला सगळा फेम वेस्ट साइडला मिळू लागला होता. ईस्ट साइडच्या रॅपरला ईस्टकडची लोक म्हणू लागली की तुम्ही पण त्यांच्यासारखी गाणी बनवा की, त्यानंच मार्केट जाम होत असते. तिकडून मिळणारा लोकांचा आदर आणि प्रेम ईस्टवाल्यांना भारी पडू लागलं. त्यामुळे कलेची निर्मिती राहिली बाजूला आणि एकमेकांची टीका करणारीच गाणी बनू लागली. इथं आपण कसं गाडी थांबून भांडण बघत बसतो, अगदी तसंच तिकडं होऊ लागलं. लोक मजा घेऊ लागली आणि ही रॅपर्स मंडळी भांडू लागली. मग लाल निळी रुमाल झाल्या त्यांच्या निशाण्या. खरा स्टुडिओ खाली गोळीबार चोरट्यांनी चोरीच्या हिशोबाने केलेला. पण टुपाकला वाटू लागलं की ही बिग्गीची माझ्या भोवती लावलेली फिल्डिंग आहे. पण तसं त्याला सिद्ध करता आलं नाही. या आगीतून शेट उठत्यात ना उठत्यात त्यात दुसऱ्या फुपाट्यात जाऊन पडले, शारीरिक संबंधांच्या केसमध्ये. आता थेट 5 वर्षासाठी जेल. टुपाकनं त्या वेळात लय पुस्तकं वाचली. शेक्सपियर पासून निकोला मॅकवेली पर्यंत सगळं चावून काढलं. ते जेलमधून मी अगेन्स्ट द वर्ल्ड या गाण्यातून त्यानं बाहेर काढलं. ते गाणं एवढं चाललं की बिलबोर्डवर पहिल्या क्रमांकावर आलं. डेथ रो रेकॉर्ड सोबत गाणी बनवत टुपाक स्टार झाला. डेथ रोचा प्रमुख तिथला गँगस्टर शुग नाईट. एका रात्रीत पैसे देऊन टुपाकला जेलमधून सोडून आणणारा. डेथ रो मध्ये येणारे सगळेच गँगस्टर, त्या टुपाक शेट सुद्धा त्यांच्याच पंक्तीत मांडीला मांडीला आणून जेवायला बसणारा. हे सगळे होते ब्लड गँगचे म्हणजेच लाल रुमालवाले. इथून पुढे त्यांच्या आयुष्यात लय स्कीम व्हायला लागल्या. त्यांच्याच गँग मधला ट्रेवोन एकदा मॉलला गेलेला. तिकडे आले होते क्रिप गँग मधले मेंबर्स म्हणजे विरोधातले. त्यांच्यात झाली बाचाबाची. त्यात ह्यांच्या गळ्यातल्या चैनी ओढून मारून ते निघून गेले. त्यानंतर 7 सप्टेंबर 1997ला एका ग्रँड हॉटेलमध्ये डेथ रोचे सगळे मेंबर्स WWFचा माईक टायसनची मॅच बघायला गेले. तिकडे गडी सापडला ना मग एकटाच. मग टुपाक सोडतो वय. सगळ्यांनी मिळून हॉटेलच्या गेट समोर त्याला इतका धुतला की विचारायलाच नको. पटकन सगळ्यांनी कपडे बदलले आणि तिथनं निघून जायला निघाले. सिग्नलला त्यांना भेटले त्यांचे फॅन्सची गप्पा मारत थांबलेले असताना अचानक मागून एक पांढरी गाडी आली. गाडीतून हात बाहेर आला आणि हातात होती बंदूक. टुपाकवर गोळ्यांचा अक्षरशः वर्षाव झाला. पुढच्या 6 दिवसात टुपाक डेड. सगळ्यांना वाटू लागलं की लय गोळ्या लागल्या शेटला, पण शेट असा तसा मरतोय वे. पण ह्या वेळेला असं काही झालं नाही. तो ह्या वेळेला मरण पावला. तरी देखील अजून या दुनियेतली लोक म्हणतात की टुपाक अजून जिवंत आहे, पण कुठल्या तरी देशात त्याला ठेवलंय. हे किती खरं आहे किती खोटं आहे हे तथ्य शोधण्यातच खरी मजा आहे. पण टुपाक शेटनं जगाला दिलेली गाणी प्रचंड हिट आहेत हे मात्र नक्की आहे. टुपाक रॅपर क्षेत्रातला लिजेंडरी माणूस होता. त्याचं त्याच्या कलेप्रतीचं प्रेम जगानं स्वीकारलेलं होतं. त्यामुळेच तो अजूनही रॅपर क्षेत्रात जगावर आधिराज्य गाजवतोय हे खरं आहे. म्हणजे हा झाला टुपाकचा विषय. पण महाराष्ट्रात सुधीक MC स्टॅन, संबाटा, MC गावठी, त्याचबरोबर रॉक्सन यासारखे अनेक रॅपर्स फेमस आहेत. त्यांच्यापैकी तुम्हाला कोणाची माहिती हवी असेल तर त्याचं नाव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही त्याची बायोग्राफी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. ही टुपाकच्या आयुष्याची गोळाबेरीज तुम्हाला कशी वाटली? अशाच माणसांबद्दल तुम्हाला जर अजून जाणून घ्यायचं असेल तर त्यांची नावं आम्हाला सजेस्ट करा. आम्ही तुम्हाला नक्की सांगू आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.